हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 4 सप्टेंबर 2025 आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला नक्की वाचणं गरजेचं आहे फॉर युअर यूपीएससी ॲज वेल एज फॉर युअर एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्झामिनेशन. सो त्याबद्दलची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. आणि जसं आपला रेग्युलर पॅटर्न जसा आहे की आपण काय करतोय तर पान नंबर, कोणत्या पानावरती कोणती बातमी आहे आणि ती बातमी कोणत्या सिलेबस सोबत जोडून बघता येते, सो त्याबद्दलची एक चर्चा आपण या सेशन्स मधून करतोय. सो लेट स्टार्ट विथ दिस. सगळ्यात पहिले 4 सप्टेंबर 2025 चा आपला हा न्यूजपेपर आहे आणि यामध्ये आपल्याला पहिल्या पानावरती ही बातमी बघायला मिळते. आज जीएसटी काउन्सिलच्या मीटिंग बद्दलची पहिली बातमी आहे. सो टू रेट जीएसटी टू किक इन ऑन सप्टेंबर 22. ठीक आहे. सो 22 सप्टेंबर तारीख ठरलेली आहे. त्या तारखेपासून हे जे 2 रेट आहेत आणि तिसरा 40% स्लॅब ठेवलेला आहे, पण हे जे 2 रेट आहेत त्याचं स्ट्रक्चर 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. ही बातमी आलेली आहे. जीएस पेपर 3 जीएसटी इंडियन इकॉनॉमीच्या अँगलने आपल्याला त्याला बघता येऊ शकेल. ठीक आहे. पहिल्या पानावरती आपल्याला ती बातमी तिथे दिसते. त्यानंतर पान नंबर 2 वरती आपण आलो. तिथे आपल्याला एक प्रिलिम्स ओरिएंटेड बातमी बघायला मिळते. इंडियाज फर्स्ट वल्चर कन्झर्वेशन पोर्टल लॉन्च्ड इन आसाम. ठीक आहे. राज्यसभेमध्ये पण या प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात किंवा वल्चर कन्झर्वेशन पोर्टल आहे हे कुठे लॉन्च केलं गेलं? आसाममध्ये. आणि हे भारतातलं पहिलं असं पोर्टल आहे. ठीक आहे. सो प्रिलिम्ससाठी आपल्याला ही बातमी माहिती असली पाहिजे. त्यानंतर पान नंबर 3 वरती आपण आलो. 7 आणि 8 सप्टेंबरला तिथे लुनार एक्लिप्स आपल्याला बघायला मिळणार आहे. 7 आणि 8 सप्टेंबरच्या दरम्यान. ठीक आहे. टोटल लुनार एक्लिप्स ऑन नाईट बिटवीन सप्टेंबर 7 अँड 8. टोटल लुनार एक्लिप्स हे असणार आहे. मग ते टोटल लुनार एक्लिप्स काय आहे, पार्शियल लुनार एक्लिप्स काय असते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जॉग्राफी मध्ये तशाही आपण वाचतो आणि मग त्या इथे आपल्याला रिलिव्हंट राहू शकतात फॉर दी प्रिलिम्स एक्झामिनेशन ऑल्सो. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 4 वरती ही बातमी आलेली आहे. इंडिया आणि युके यांच्या एफटीए बद्दल आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं, पण आता इथे युरोपियन युनियन आणि इंडिया यांच्या एफटीएच्या चर्चा होत आहेत आणि ही बातमी आता पान नंबर 4 वरती आपल्याला दिसते. जयशंकर मीट्स जर्मन फॉरेन मिनिस्टर पुशेस फॉर युरोपियन युनियन इंडिया एफटीए. लगेच उद्या एफटीए होणार आहे असं म्हणतोय का आपण? नाही, पण इथे काय आहे किंवा मीटिंग चालू झालेले आहेत आणि याबद्दल चर्चा तरी आता सुरू झालेली आहे. ठीक आहे. जर्मनीचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यासोबत आपल्या फॉरेन मिनिस्टरची मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये हा मुद्दा निघाला होता. ठीक आहे. जीएस पेपर 2 IR मध्ये आपल्याला या प्रकारच्या गोष्टी एफटीए रिलेटेड इथे बघता येऊ शकतात. त्यानंतर पान नंबर 4 वरती पुढची जी बातमी आहे किंवा अंगणवाडी जे आहेत, अंगणवाडी आणि प्रायमरी स्कूल यांना लिंक करण्याबद्दल बोललं जात आहे आणि मग इथे गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे टू लिंक 11 लाख अंगणवाडी विथ स्कूल्स. जे प्रायमरी स्कूल आहेत म्हणजे जे अर्ली स्कूलिंग आपण म्हणतो, अर्ली चाइल्डहुड केअर जे आपण वेगळा शब्द ऐकतो ना, अर्ली चाइल्डहुड केअर. सो त्या गोष्टीला प्रायमरी स्कूलिंग सोबत तिथे कनेक्ट करण्याबद्दलचा प्लॅन इथे आपल्याला दिसतोय, जेणेकरून ते ट्रान्झिशन जे आहे ती अंगणवाडीमधून शाळेमध्ये जे ट्रान्झिशन होतंय, मग त्या शाळेमध्येच त्या प्रिमायसेसमध्ये जर त्या अंगणवाडी असतील तर तिथे ते ट्रान्झिशन स्मूथ होऊ शकेल असं इथे म्हणलं जातंय. आणि मग जीएस पेपर 2 एज्युकेशन आणि मग अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला या गोष्टीला जोडून बघता येऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 5 वरती आपण आलो. तिथे आपल्याला इजिप्तमध्ये एक मल्टीलॅटरल एक्सरसाइज बघायला मिळते. त्याचं नाव आहे एक्सरसाइज ब्राईट स्टार 2025. ठीक आहे. एक्सरसाइज ब्राईट स्टार नाव लक्षात राहू द्या. आणि मग इथे आपल्याकडून INS त्रिखंड पाठवलं गेलेलं आहे. INS त्रिखंड इट रिचेस इजिप्त टू टेक पार्ट इन मल्टीलॅटरल ड्रिल. म्हणजे फक्त इंडिया इजिप्त यांचीच एक्सरसाइज आहे का? नाही, तर यामध्ये बरेचसे देश असणार आहेत. त्याचं एक्सरसाइजचं नाव आहे ब्राईट स्टार 2025. ठीक आहे. प्रिलिम्ससाठी आपल्याला हा मुद्दा महत्वाचा राहील. त्यानंतर त्याच पानावरती म्हणजे पान नंबर 5 वरती पुढची बातमी आहे. दिस इज अबाउट डिग्निटी, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी विच इज बेसिकली पार्ट ऑफ राईट टू लाईफ ऑल्सो. राईट. आर्टिकल 21 मध्ये पण इंटरप्रिटेशन याचं झालेलं आहे. सो इथे जर बघितलं आपण तर आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी बेसिकली बऱ्याचदा राईट टू डिग्निटी जो आहे याचा रिस्पेक्ट करणारे जजमेंट दिलेले आहेत असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी तिथे स्टेटमेंट केलेलं आहे. सो टॉप कोर्ट हॅज चॅम्पियन द राईट टू डिग्निटी थ्रू मल्टिपल जजमेंट्स सेज चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग त्यांनी काही उदाहरणं त्यामध्ये दिलेले आहेत विच कॅन बी इम्पॉर्टंट फॉर रायटिंग दी आन्सर्स. ठीक आहे.
अजून त्यांच्या या वाक्यामध्ये पुन्हा ते स्पीच जे होतं त्यामध्ये अजून त्यांनी एक स्टेटमेंट जे वापरलं होतं, दॅट ह्युमन डिग्निटी ॲज दी सोल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, मग हे अशा प्रकारचे वाक्य पण आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये यूज करता येतील. ह्युमन डिग्निटी ॲज दी सोल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, सो डिग्निटीवर फोकस केलेलं हे पूर्ण आपल्याला बातमी ही बघायला मिळते. इव्हन आपल्या प्रिॲम्बल मध्ये पण डिग्निटी बद्दल बोललं गेलेलं, राईट. सो जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन या सिलेबस टॉपिक मध्ये आपल्याला याला जोडून बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 6 वरती आपण आलो. पान नंबर 6 वरती आपली जी हेल्थ मिनिस्ट्री आहे ते आता ड्रग रिलेटेड काही डेव्हलपमेंट आपल्याला दिसत आहेत. दॅट हेल्थ मिनिस्ट्री प्लॅन्स टू ईज लायसन्स रूल फॉर न्यू ड्रग अँड ट्रायल्स ऑल्सो. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे जे नवीन ड्रग्स जे तयार होत आहेत किंवा त्याचे जे ट्रायल्स घेतले जात आहेत त्या रिलेटेड लायसन्स लागत असते आणि त्या संबंधित असणारे जे नियम आहेत त्याला थोडंफार रिलॅक्स करण्यासाठी इथे हेल्थ मिनिस्ट्री बेसिकली प्लॅन करते. मग त्यासाठी आपल्याकडे असतात हे नियम, त्याचं नाव आहे न्यू ड्रग अँड क्लिनिकल ट्रायल रूल्स. आता 2019 आपल्याकडे रूल सध्या चालू आहेत. ठीक आहे, न्यू ड्रग अँड क्लिनिकल ट्रायल रूल्स. तर मग इथे काय म्हणलेलं आहे किंवा हे जे रूल्स आहेत या रूल्सला काही अमेंडमेंट तिथे केले जाणार आहेत इन ऑर्डर टू रिलॅक्स दी लायसन्सिंग रिक्वायरमेंट्स. ठीक आहे, लायसन्स रूल्स मध्ये काही रिलॅक्सेशन येणार आहेत. सो जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपल्याला ह्याला बघता येईल आणि जीएस पेपर 2 हेल्थ, सिन्स इट इज अबाउट दी ड्रग म्हणल्यावरती आपण मेडिसिन्स बद्दल बोलतोय. सो जीएस पेपर 2 हेल्थ मध्ये आपल्याला याला बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 8 वरती आपण आलो. एडिटोरियल पेज आहे, तिथे मेरीटाईम रिफॉर्म जे रिसेंटली आपण 2 जे बिल पास केलेले आहेत मेरीटाईम रिलेटेड, मेरीटाईम सिक्युरिटी रिलेटेड असतील, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असतील. सो इंडियाज रिसेंट मेरीटाईम रिफॉर्म्स नीड कोर्स करेक्शन. ठीक आहे, त्यामध्ये थोडंफार आपल्याला अजून काही इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे रिलेटेड टू दी मेरीटाईम रिफॉर्म्स रिसेंटली डन इन दी पार्लमेंट. सो त्याबद्दलचं हे एडिटोरियल आहे की काय अजून केलं जाऊ शकेल रिलेटेड टू मेरीटाईम रिफॉर्म्स. हे इथे एडिटोरियल आले जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही याला काउंट करू शकता. ठीक आहे, आफ्टर दॅट पान नंबर 9 वरती आलो आपण. पान नंबर 9 तिथे आपल्याला एक डेटा बघायला मिळतो. डेटा पॉइंटचाच पार्ट आहे जे डेटा पॉइंट नावाचं पेज येते पान नंबर 9 वरती. सो तिथे आपल्याला हे दिसतंय किंवा लेस दॅन 40% ऑफ डिसेबल्ड पर्सन्स हॅव आयडी नीडेड फॉर बेनिफिट्स. ठीक आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना UDID असते, युनिव्हर्सल डिसॅबिलिटी आयडी, UDID जे आहे. सो UDID हे फक्त 40% लोकांकडे असं तिथे म्हणलं जाते. सो लेस दॅन 40%, इव्हन त्याच्यापेक्षाही कमी ऑफ डिसेबल्ड पर्सन्स हॅव सच काइंड ऑफ ID कार्ड. ठीक आहे, ज्याच्याने त्यांना वेगवेगळे बेनिफिट्स मिळू शकतात वेलफेअर स्कीम्सचे. सो जीएस पेपर 2 वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स या सिलेबस टॉपिक मध्ये तुम्हाला हा मुद्दा बघता येऊ शकतो. नंतर पान नंबर 10 वरती आपण आलो. प्रिलिम्स मध्ये आपल्याला हा पॉइंट विचारला जाऊ शकतो किंवा एक प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे जायंट सी वॉल प्रोजेक्ट. ठीक आहे, तर मग त्याची कॉस्ट किती आहे तर $80 बिलियन एवढी कॉस्ट आहे. आणि सी वॉल म्हणलं जाते म्हणजे काय, मेरिट पूर्ण समुद्रामध्ये बॅरियर टाईपचा जो पार्ट आपण म्हणतोय. सो जायंट सी वॉल प्रोजेक्ट हा कुठे आहे आणि याबद्दल नेमकं आपल्याला काय माहिती पाहिजे की कशासाठी प्रोजेक्ट आणला गेला, त्याच्यामुळे काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी. पण जायंट सी वॉल हे कुठे आहे तर जावामध्ये आहे. इंडोनेशियाचं जे आयलँड आहे जावा, तिथे आपल्याला जायंट सी वॉल प्रोजेक्ट बघायला मिळतो. हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो प्रिलिम्स मध्ये. ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 10 वरती आपण आलो, त्याच पानावरती. ठीक आहे, तिथे आपल्याला रिझर्वेशन सध्या महाराष्ट्रामध्ये जो सगळा मुद्दा चर्चेमध्ये आहे सो त्यावरती पूर्ण त्यांनी डिटेलमध्ये इथे अनालिसिस केलेलं आहे किंवा शुड रिझर्वेशन्स एक्सीड दी 50% कॅप. मग त्यामध्ये काय काय लीगल टेक्निकॅलिटीज आहेत, त्यानंतर अजून काय काय असे जजमेंट्स आलेले सुप्रीम कोर्टाचे, बाकी काय काय इनिशिएटिव्ह याबद्दल घेतले गेलेले आहेत. रिझर्वेशन याच्यावरती पण ओव्हरऑल चर्चा झालेली आहे. सो हा जो पार्ट आहे हा आपल्याला जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बिकॉज ते कॉन्स्टिट्यूशनल आस्पेक्टनी तिथे बोलतायत, आणि दुसरं जीएस पेपर 2 वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स, या 2 सिलेबस पॉइंट मध्ये आपल्याला ही बातमी जोडून बघता येऊ शकेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण सध्या जे जे चर्चेमध्ये आहे त्यावरती द हिंदूमध्ये असे एक्सप्लेनर्स येत राहतात आणि हा जो पार्ट आहे हॉलिस्टिकली कव्हर झालेला आहे तिथे, त्यामुळे ह्याला नक्की वाचणं गरजेचं राहणार. त्यानंतर पान नंबर 12 वरती आपण आलो. पान नंबर 12, कॅबिनेटनी 1500 करोड एवढ्या किमतीची एक स्कीम अप्रूव्ह केलेली आहे फॉर दी क्रिटिकल मिनरल्स रिसायकलिंग. जे क्रिटिकल मिनरल्स राहतात त्यांच्या रिसायकलिंगसाठी
1500 करोड एवढ्या किमतीची स्कीम गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेली आहे, कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेली. आणि हे जे केलं गेलेलं आहे, दिस इज पार्ट ऑफ अ लार्जर मिशन कॉल्ड नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन. ठीक आहे. सो त्या मिशनच्या अंतर्गत हा पूर्ण जो पार्ट आहे हा आपल्याला इथे बघायला मिळतो. जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही याला काउंट करू शकता. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. आफ्टर दॅट या सगळ्या बातम्या आजच्या झाल्या द हिंदू मधल्या. आता पुढचा जो भाग आहे तो एकतर काय राहतो, इथं जर आपण ह्या बातम्यांची लिस्ट केली पण इथंच काम संपलंय का नाही, इथून आता तुमचं काम काय राहणार आहे, किंवा या ज्या बातम्या आपण बघितल्या त्या बातम्या नेमक्या कोणत्या सिलेबस पॉइंट मध्ये आहेत आणि ते आपण जे डिस्कस केलं त्या पद्धतीने त्या बातम्या वाचून घेणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. कारण काय होतंय किंवा सिलेबस टॉपिक सोबत जर याला लिंक नाही केलं जाते तर त्याची युटिलिटी 50% तर तशीच संपलेली. म्हणजे ती बातमी तुम्ही वाचली, त्याच्या नोट्स काढल्या, किती जरी काही केलं तरी अल्टिमेटली त्याचा फायदा तुम्हाला जिथे होणार आहे ती म्हणजे मेन्स आहे. आणि त्या मेन्स मध्ये लिहिताना सिलेबस टॉपिक कोणत्या सिलेबस टॉपिक मध्ये त्याला जोडून बघायचंय हेच जर लक्षात नाही आलं तर मग लिहिणार कसं त्याला, राईट. सो त्यामुळे हा जो पूर्ण पार्ट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही न्यूजपेपर रिडिंगची ही हॅबिट जी आहे ती बेसिकली लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत आजचा हा न्यूजपेपर झाला. अगेन इग्नाइट अकॅडमी मध्ये कोणते कोणते कोर्सेस आपण रन करतो तर हे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे असे लोक असणार आहेत ज्यांना इतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करायची. मग त्यांच्यासाठी तुम्ही बेसिकली ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. किंवा आपल्याकडे सरळ सेवा भरती असेल किंवा आपण म्हणलं किंवा कृषी भरती आहे, महिला बालविकास भरती आहे, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सी येत राहतात, इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांच्या वेगवेगळ्या जागा येत राहतात. त्यानंतर आपण म्हणतो की एमबीए मध्ये पण आपण आपला एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे इग्नाइट एमबीए नावाचा. बँकिंग, इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण वेगवेगळ्या जागा येत राहतात. इव्हन शालेय पातळीवरती इग्नाइट पाठशाला नावाचं आपलं वेगळं एक युट्यूब चॅनल पण आहे. त्यावरती आपण नवोदय परीक्षा असतील, इतर स्कॉलरशिप परीक्षा असतील त्यांची तयारी कशी करावी याबद्दलचं गायडन्स देतो. लॉ एक्झाम्स ज्या होतात त्याची पण तयारी कशी करावी याबद्दल एक वेगळं गायडन्स आपण इग्नाइट लॉ नावाच्या प्लॅटफॉर्मवर प्रोव्हाइड करतो. सो या सगळ्या कोर्सेस बद्दलची माहिती जी आहे ही तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत त्यांना पण नक्की शेअर करा. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायला सांगा. तिथे तुम्हाला हे सगळे जे कोर्सेस आहेत हे तिथे बघायला मिळतील. ठीक आहे. इन दी एंड आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्ही जॉईन केलंच असेल, नसेल केलं तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची पूर्ण लिंक वगैरे दिलेली आहे. तिथून तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तिथेच खाली इंस्टाग्रामची पण लिंक आहे, इंस्टाग्रामही जॉईन करून घ्या. तिथे पण तुम्हाला चांगले चांगले अपडेट्स तिथे मिळतील. ठीक आहे. युट्यूब चॅनल तुम्ही जॉईन केलंच असेल, नसेल केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या. म्हणजे काही नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला त्याच्या अपडेट्स मिळून जातील. बाकी ते नंबर दिलेला आहे, काही जरी तुम्हाला क्वेरी असतील तरी तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चालेल मग तर न्यूजपेपर तसं वाचून घ्या. बाकी गोष्टींसाठी आपण उद्या पुन्हा भेटू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.